आजचा चित्रपट आहे सरला 1 कोटी, ज्याची सुरुवात होते नवलवाडी गावापासून आणि इथे आपण सकाळच्या वेळी भिकाजीला पाहतो, जो की झोपलेला असतो आणि गावातील लोक तो झोपेतून उठण्याची वाट पाहत असतात. खरं तर भिकाला पत्त्याची जुगार खेळण्याचं वेड असतं आणि आदल्या रात्री भिकाने दारूच्या नशेत अशाच एका पत्त्याच्या जुगारीत त्याच्या बायकोला डावावर लावलं होतं, जी जुगार तो गावातील दिनकर नावाच्या या ठेकेदारासोबत खेळला होता आणि त्यात तो त्याच्या बायकोला हरून बसला. इथे भिका जेव्हा झोपेतून उठतो तेव्हा त्याला काहीच आठवत नसतं की काल रात्री त्याने काय पराक्रम केला, ज्यामुळे ठेकेदार सर्वांना एक बॉन्ड पेपर दाखवतो, ज्यात रात्री पत्ते खेळताना भिकाने व त्याने हा करार केलेला होता की जर जुगारीच्या डावात ठेकेदार हरला तर त्याची सर्व जमीन, गाड्या व त्याच्याकडे असलेली इतर संपत्ती भिकाच्या नावे केली जाईल. पण जर भिका हरला तर त्याच्याकडे ठेकेदार सारख्या महागड्या वस्तू देण्यासाठी नसल्यामुळे भिकाची पत्नी सरला ही तनाने आणि मनाने 1 वर्षांसाठी ठेकेदारच्या घरी राहील. आता इथे असलेले सर्व लोक जेव्हा हा करार पाहतात तेव्हा ते ठेकेदारला म्हणतात की हे चुकीचं आहे, ज्यावर ठेकेदार त्यांना म्हणतो की जर तो हरला असता तर त्याला त्याची सर्व संपत्ती भिकाला द्यावी लागली असती. पण गावकरी हे ऐकून सुद्धा भिकाच्या बायकोला ठेकेदार सोबत पाठवण्याचा विरोध करतात, ज्यामुळे ठेकेदार म्हणतो की रात्री भिका 50,000 रुपये हरला होता आणि त्याने माझ्याकडून आणखी 50,000 रुपये उधार म्हणून घेतले होते, जे मिळून 1 लाख रुपये होतात. त्यामुळे भिकाने पुढच्या 10 दिवसांच्या आत 1 लाख रुपये परत करावे. पण जर का भिकाने 1 लाख रुपये परत केले नाहीत तर मग 11व्या दिवशी मात्र मी भिकाच्या बायकोला माझ्यासोबत घेऊन जाईल. आता हे इथे सर्वांनाच पटतं, ज्यामुळे भिका आता या चिंतेत पडतो की तो 10 दिवसांच्या आत 1 लाख रुपये कुठून जमा करणार, कारण तो इतका गरीब आहे की त्याच्या आईला व बायकोला तो 2 वेळचं जेवण देखील नीट पुरवू शकत नाही. आता हे सर्व प्रकरण काय आहे आणि हे घडलं कसं हे दाखवण्यासाठी सीन काही महिन्यांनी मागे जातो, जिथे आपण भिका व सरलाच्या लग्नाचा दिवस पाहतो. तसेच आपल्याला माहित होतं की सरलाच्या चुलत्याला तिच्या लग्नाची खूप घाई होती, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर भिकासोबत तिचं लग्न लावून दिलं. तसेच हळूहळू सर्व गावाला माहित होतं की भिकाचं लग्न झालं आहे आणि त्याची बायको दिसायला खूप सुंदर आहे. आता इथे गावातील काही लोकांची ओळख करून घेऊयात, ज्यातील काहींना आपण चित्रपटाच्या सुरुवातीलाच पाहिलं होतं, पण तिथे त्यांचं नीट इंट्रोडक्शन करता आलं नाही. तर हा असतो सोन्या, जो खूप शिकलेला असतो आणि हा औषध गोळ्या विकण्याचं काम करत असतो. हा आहे दिनकर, ज्याला सर्व ठेकेदार म्हणत असतात, कारण हा रस्त्याची वगैरे कामे करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतो, पण स्वतःच्या जीवावर नाही तर त्याच्या सासऱ्याच्या जीवावर, कारण याचा सासरा खूप पैसेवाला असतो आणि त्यामुळे याच्याकडेही खूप पैसे असतात. तसेच हा आहे मामा आणि हा झाप्या, जे की या ठेकेदारकडे कामाला असतात. हा बाब्या, जो की भिकाचा जिगरी मित्र असतो आणि हा सावकार, जो की गावातील लोकांना व्याजाने पैसे देण्याचं काम करत असतो आणि बाब्या त्याच्याकडेच कामाला असतो. त्याचबरोबर हा आहे याच गावचा मुकादम आणि हा पण गावातील लोकांना काम देण्याचं काम करत असतो, जसे की ऊसतोडीचं काम आणि शेतातील इतर काम. आपण पुन्हा येऊया स्टोरीवर. तर बाब्या जेव्हा सावकारकडे कामाला जातो तेव्हा बोलता बोलता सावकार बाब्याला म्हणतो की भिकाचं लग्न कसं काय झालं, तो तर गरीब आहे आणि दिसायलाही वांगाळ, मग त्याला मुलगी कशी मिळाली, ज्यावर बाब्या सांगतो की भिकाची बायको खूप सुंदर आहे. इथे बाब्या भिकाच्या बायकोचं असं वर्णन सांगतो की त्यामुळे सावकार सरलाचा विचार करूनच तिच्या प्रेमात पडतो. यानंतर बाब्या जेव्हा भिकाला भेटायला जातो तेव्हा तो भिकाला सांगतो की ठेकेदारला नवीन काम मिळालं आहे आणि त्याला तिथे काम करण्यासाठी कामगारांची गरज आहे, ज्यामुळे भिका त्याच्या बायकोसोबत तिथे कामाला जायचं ठरवतो. तसेच दुसऱ्या दिवशी भिका व सरला ठेकेदारकडे कामाला जातात, जिथे ठेकेदार जेव्हा सरलाला पाहतो तेव्हा तो तिला एकटक पाहतच राहतो, ज्यामुळे आपल्याला समजतं की ठेकेदारची सरलावर वाईट नजर आहे. पुढे भिका व सरला जेव्हा संध्याकाळी कामावरून घरी येतात तेव्हा भिका पाहतो की दगड उचलायचं काम करून सरलाच्या हाताचे सालपट निघाले आहे, ज्यामुळे तो सरलाला म्हणतो की तू इतकी सुंदर दिसतेस की तुला कोणताही सरकारी काम करणारा नवरा मिळाला असता, पण तू माझ्याशी लग्न केलं. ना माझ्याकडे चांगलं घर आहे ना पैसे, आणि मला भीती वाटते की तुला कोणीतरी माझ्याकडून घेऊन जाईल. ज्यावर सरला भिकाजीला म्हणते की असं काही होणार नाही आणि तुमचं जे माझ्यावर प्रेम आहे तेच माझ्यासाठी खूप आहे. यानंतर आपण पाहतो की सरला जेव्हा पाणी आणायला गेलेली असते तेव्हा वाटेतच सोन्या त्याच्या मित्राचा फोटो काढत असतो आणि जेव्हा सोन्या सरलाला पाहतो तेव्हा तो गपचूप सरलाचे काही फोटो काढून घेतो. तसेच तो इथे सरलाशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो, पण सरला काही त्याला भावच देत नाही. आता इथून सोन्या व त्याचा मित्र मुकादमकडे औषध देण्यासाठी जातात आणि आपल्याला माहित होतं की मुकादमचं लग्न झालेलं नाही आणि यालाही बायकांचा खूप नाद आहे. तर इथे सोन्या ठेकेदारला चिडवण्यासाठी त्याला भिकाच्या बायकोचा फोटो दाखवतो, कारण ठेकेदारचं अजून लग्न झालेलं नाही. पण ठेकेदार सुद्धा सरलाचा फोटो पाहून तिच्या प्रेमात पडतो.
आता दुसरीकडे दाखवतात की सावकाराला त्याचा वाडा साफ करून घ्यायचा असतो. त्यामुळे तो बाब्याजवळ भिकाजीसाठी निरोप धाडतो की भिकाजी आणि त्याच्या बायकोला वाडा साफ करण्यासाठी बोलावला आहे आणि याचे सावकार त्यांना नेहमीपेक्षा जास्त पैसे देणार आहे. आता पुढे दाखवतात की भिकाला भेटण्यासाठी ठेकेदार येतो आणि भिकाला म्हणतो की मला ऊसतोडीसाठी कामगार हवे आहेत, त्यामुळे तू आणि तुझी बायको ऊसतोडीसाठी ये आणि त्याचे मी तुम्हाला रोजच्या हजेरीपेक्षा जास्त पैसे देईल. खरं तर ठेकेदार यांना कामाला यासाठी बोलावत असतो कारण जर भिका व सरला त्याच्याकडे कामाला लागले तर ठेकेदार सरलावर लाईन मारू शकेल. इथे भिका ठेकेदारला हे कारण देऊन नकार देतो की त्याची आई एकटीच घरी असते आणि जर का हे दोघेही ऊसतोडीसाठी त्याच्याकडे आले तर घरी आईकडे लक्ष देणारं कोणीच राहणार नाही. यानंतर भिका व सरला सावकाराकडे त्याचा वाडा साफ करण्यासाठी जातात, जिथे एकीकडे भिका वाड्याचा माळा साफ करत असतो आणि दुसरीकडे सरला दारं खिडक्या पुसत असते. आता इथे सरलाच्या आजूबाजूला कोणच नसतं, त्यामुळे सावकार तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायला लागतो. पण सरला स्वतःला त्याच्या वाईट नजरेतून वाचवते आणि कसंबसं संध्याकाळपर्यंत भिका व सरला सावकारला वाडा साफ करून देतात. त्याचबरोबर इथून घरी आल्यावर सरला पाहते की जसे हे दोघे वाडा साफ करायला गेले होते तेव्हापासून भिका खूप गप्प आणि दुःखी आहे. त्यामुळे ती भिकाला यामागचं कारण विचारते, ज्यावर भिका तिला सांगतो की ज्या सावकाराच्या वाड्यात हे आज काम करण्यासाठी गेले होते तो वाडा आधी यांचा होता. यांच्याकडे सर्व होतं, पैसा, सुख, दागदागिने, पण भिकाच्या वडिलांना तमाशाचा नाद होता आणि त्याच नादात एके दिवशी त्याच्या वडिलांनी सावकाराकडे सर्व काही घाण ठेवलं व एका तमासगिरीन बाईसोबत ते पळून गेले आणि आजपर्यंत त्यांचा काहीच पत्ता नाही. आता हे ऐकल्यावर सरला भिकाला म्हणते की जे झालं ते झालं, पण इथून पुढे ते दोघे खूप मेहनत करतील आणि पुन्हा सर्व काही नव्यानं उभं करतील. आता दुसऱ्या दिवशी भिका व सरला जेव्हा पुन्हा ठेकेदारकडे कामाला जातात तेव्हा ठेकेदार सरलावरती नजर ठेवून असतो आणि सरला जेव्हा वॉशरूमसाठी उसाच्या शेतात जाते तेव्हा ठेकेदार तिच्या मागे जातो व तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे सरला ठेकेदारला बाजूला ढकलून त्याच्या कानाखाली मारते. आता सरलाने आपल्या कानाखाली लावली त्यामुळे ठेकेदारला खूप राग येतो आणि तो त्याच्या मामाला म्हणतो की त्याला सरला आवडली आहे आणि काही करून ती मला हवी आहे. आता यावर मामा ठेकेदारला सरलाला मिळवून देण्यासाठी एक प्लॅन बनवतो आणि तो असा की भिकाला पत्ते खेळण्याचा खूप नाद आहे व त्याचाच फायदा उचलून भिकाला मामासोबत पत्ते खेळायला लावायचं आणि त्यात भिकाला फसवून सरलाला पत्त्यात भिकाकडून जिंकून घ्यायचं. तसेच पुढे सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, म्हणजेच जेव्हा चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जो सीन पाहिला होता तिथे. आणि आत्ता भिकाजी सरलाला पत्त्यात हरला आहे व ठेकेदारने भिकाला 10 दिवसात 1 लाख रुपये द्यायला लावले आहेत तिथे. त्याचबरोबर भिका सरलाला पत्त्यात नक्की कसा हरून बसला हे आपल्याला पुढे माहीत होईल. तर आता भिकाला ठेकेदारला देण्यासाठी 1 लाख रुपये हवे असतात, त्यामुळे तो त्याच्या इस्माईल नावाच्या जवळच्या मित्राला भेटतो आणि त्याच्याकडे पैशांची मदत मागतो, ज्यावर इस्माईल भिकाला सांगतो की त्याच्याकडचे सर्व पैसे त्याला त्याच्या आईला द्यावे लागतात कारण त्याची आईच सर्व पैशांचा व्यवहार पाहते, ज्यामुळे तो भिकाची मदत करू शकणार नाही. आता इस्माईलकडून मदत मिळणार नाही हे समजल्यावर भिका सरलाला सोबत घेऊन सावकाराकडे जातो आणि त्याच्याकडे 1 लाखांची मदत मागतो, जिथे सावकार त्याला म्हणतो की तो 1 लाख रुपये देण्यास तयार आहे, पण भिकाला त्याच्या बदल्यात काहीतरी तारण म्हणून ठेवावं लागेल, ज्यावर भिका त्याला म्हणतो की त्याच्याकडे तारण ठेवण्यासाठी काहीच नाही. आता यावर सावकार भिकाला म्हणतो की जर तुझ्याकडे तारण ठेवायला काहीच नाही तर जसा तू ठेकेदाराच्या नावाने बॉन्ड लिहून दिला आहेस तसाच बॉन्ड माझ्या नावाने लिहून दे, म्हणजे जोपर्यंत भिका 1 लाख रुपये परत करणार नाही तोपर्यंत सरला सावकाराकडे राहील. आता भिका म्हणतो की तो काही सरलाचा सौदा करायला आला नव्हता, तसे सावकारकडून पैसे मिळणार नाहीत म्हणून तो सरलाला सोबत घेऊन इथून निघून जायला लागतो. पण भिकाजी जात असताना सावकार भिकाला म्हणतो की जर तू बॉन्ड लिहून दिला तर मी 1 लाखांच्या ऐवजी 2 लाख रुपये देण्यास तयार आहे. पण भिका काही त्याच्याकडे लक्षच देत नाही. पुढे दाखवतात की बाब्या जेव्हा सोन्याला भेटतो तेव्हा बाब्याकडून सोन्याला माहीत होतं की भिका सावकाराकडे पैशाची मदत मागायला गेला होता, पण सावकारने सुद्धा ठेकेदार सारखाच बॉन्ड लिहून मागितला आणि एवढंच नाही तर त्याने सरलासाठी 2 लाखांची बोली लावली होती, ज्यामुळे भिकाने त्याची मदत नाकारली. आता सोन्याला हे माहीत झाल्यावर हळूहळू गावात ही बातमी पसरायला लागते की सरलासाठी गावात बोली चालू आहे, ज्यामुळे भिकाचा मित्र इस्माईल भिकाला भेटतो आणि तो सुद्धा भिकाला म्हणतो की तो भिकाची मदत करायला तयार आहे आणि तो भिकाला 1 लाख रुपये नाही तर 3 लाख रुपये देण्यास तयार आहे. पण जसा बॉन्ड त्याने ठेकेदारला लिहून दिला आहे तसाच बॉन्ड भिकाला इस्माईलच्या नावाने लिहून द्यावा लागेल. आता इथे भिकाला इस्माईलचा सुद्धा हेतू काय आहे ते समजतं, ज्यामुळे तो 3 लाख रुपयांना नाकारून आणखी कुठून पैशांची मदत होऊ शकते का ते पाहायला लागतो आणि यातच तो मुकादमला भेटतो
पण मुकादमची सुद्धा तीच मागणी असते जी सावकारची आणि इस्माईलची होती, आणि मुकादम तर भिकाला 5 लाख रुपये द्यायला तयार असतो. पण भिका याला सुद्धा नकार देऊन घरी येतो. आता दुसरीकडे आपण यांच्याच भागातील आमदार भैया पाटीलला पाहतो, ज्याच्या ऑफिसमध्ये आत्ता एक मुलगा आणि त्याची एक फॉरेनर मैत्रीण मदत मागायला आलेली असते. कारण की या फॉरेनर मुलीला अंमली पदार्थांच्या केसमध्ये अटक होणार असते आणि त्यातून तिला आमदारने वाचवावं यासाठीच हे दोघे इथे आलेले असतात. पण या केसमधून या मुलीला बाहेर काढण्याच्या बदल्यात आमदार या मुलीकडे शरीरसुखाची मागणी करतो. आणि जेव्हा पुढे भैया या मुलीसोबत हॉटेलच्या रूममध्ये जातो तेव्हाच भैयाला त्याच्या पक्षश्रेष्ठीचा फोन येतो. आता चित्रपटात त्यांचं नाव सांगितलं नाही, सो आपण यांचं खरं नाव वापरूत, जे आहे निकम. तर निकमला माहीत असतं की भैया एका मुलीसोबत हॉटेलच्या रूममध्ये आहे. त्यामुळे ते भैयाला फोन करतात आणि सांगतात की पक्ष पुढच्या महिन्यात तुम्हाला एखादं मंत्रिपद देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता त्या हॉटेलमधून बाहेर निघ, कारण तिथे पत्रकार दुर्गा काळे आले आहे आणि जर तिला तुझ्या कर्तृत्वाबद्दल माहीत झालं तर तुझ्यासोबतच पक्षाचं सुद्धा नुकसान होईल. आता भैयाला सावध करण्याच्या बदल्यात निकम भैयाकडे एका बाईची मागणी करतो, पण तो भैयाला सांगतो की त्याला गावाकडचीच बाई हवी आहे. तसेच भैया पुढे निकमसाठी एक बाई शोधायला लागतो. आणि यातच आपण पाहतो की भैयाचा जो ड्रायव्हर असतो त्याची सासूरवाडी भिकाच्याच गावची असते. त्यामुळे सोन्याकडून त्याला सुद्धा भिका व सरलाबद्दल माहीत झालेलं असतं. आणि जेव्हा तो भैयाच्या पियेसोबत असतो तेव्हा तो एका व्यक्तीला भिका व सरलासोबत जे घडत आहे ते सांगत असतो, ज्यामुळे पियेला सुद्धा हे सर्व माहीत होतं. तसेच पुढे भैया जेव्हा त्याच्या पियेला सांगतो की निकमला एक मुलगी हवी आहे, तेव्हा पिये भैयाच्या ड्रायव्हरला सरलाचा फोटो मागवून घ्यायला लावतो, ज्यामुळे ड्रायव्हर सोन्याकडून सरलाचा फोटो मागवतो आणि तो पुढे भैयाला दाखवतो. आता सरलाचा फोटो पाहिल्यावर भैया भिकाला त्याच्या ऑफिसवर बोलावून घेतो आणि त्याला 6 लाख रुपये देऊन म्हणतो की सरलाला माझ्याकडे आणून सोड. ज्यावर भिका भैयाला विचार करून सांगतो असं म्हणून पैसे न घेता इथून निघून जातो. तसेच भिकाला व सरलाला आता हे समजलेलं असतं की भैयाला जर का यांनी नकार दिला तर भैया उद्याला यांच्यासोबत काही करू शकतो. त्यामुळे हे दोघे पोलिसांकडे जाऊन त्यांची मदत घ्यायचं ठरवतात. तसेच पुढे हे दोघे पोलीस चौकीत जातात आणि तिथे भिका पोलिसांना सर्व घडलेला प्रकार सांगतो. पहिलं तर पोलिसांना भिकाच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही, पण नंतर सरलाला पाहिल्यावर पोलीस भिकाची तक्रार नोंदवून घेतात आणि भिकाला सांगतात की 2 दिवसांच्या आत त्याने बॉन्ड पेपर पोलिसांना आणून द्यायचा, ज्यात त्याने सरलाचा पत्त्यांच्या डावात सौदा केला होता. तसेच पोलीस यांच्याकडून त्या सर्व लोकांची नावे लिहून घेतात ज्यांनी सरलासाठी पैशाची बोली लावली होती, म्हणजेच ठेकेदार, इस्माईल, सावकार इत्यादी. यानंतर आपण पाहतो की सरला व भिका जेव्हा ठेकेदारच्या साईटवर काम करत असतात तेव्हाच तिथे रिपोर्टिंग करण्यासाठी पत्रकार दुर्गा येते. आणि जेव्हा ती इथे रिपोर्टिंग करत असते तेव्हा कामाच्या नादात भिका 2-3 वेळा तिच्या रिपोर्टिंगच्या मध्ये येतो, ज्यामुळे दुर्गा त्याच्यावर खवळते. पण दुर्गा भिकाला खवळल्यावर भिका खूप दुःखी होतो आणि तो तिच्यासमोर स्वतःला कोसायला लागतो, ज्यामुळे दुर्गा भिकाची विचारपूस करते की तो स्वतःला का कोसत आहे, ज्यावर भिका तिला सुद्धा घडलेला सर्व प्रकार सांगतो. पण दुर्गा इथे त्याला सर्व सविस्तर माहिती द्यायला लावते की तो पत्त्यात सरलाला नक्की कसा काय हरला, ज्यावर भिका सांगतो की नागपंचमीच्या दिवशी तो त्याच्या पगाराचे पैसे घेण्यासाठी ठेकेदारकडे गेला होता. जिथे पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की ठेकेदार पत्त्याचे डाव वारंवार हरत असल्यामुळे आधीच वैतागलेला होता आणि त्यात भिकाला झाप्याने सांगितलं की ठेकेदार पत्त्यात सकाळपासून हरत आला आहे आणि मला नाही वाटत की आज तुला तुझे पगाराचे पैसे मिळतील. त्यामुळे तू एक काम कर, ठेकेदारसोबत पत्ते खेळायला बस आणि त्यात तुझा पगार काढून घे. आता झाप्याने सांगितलेलं भिका मनावर घेतो आणि फक्त पगाराचे पैसे काढून घेण्यासाठी तो ठेकेदारसोबत पत्ते खेळायला बसतो. तसेच भिका आधीच पत्ते खेळण्यात चांगला असल्यामुळे तो एकावर एक डाव जिंकत जातो, ज्यामुळे त्याच्याकडे खूप पैसे येतात. आणि यातच वेळ साधून झाप्या भिका जिंकत आहे म्हणून भिकाला दारू पाजतो. पण दारू पिल्यानंतर नशेत भिका त्याने जिंकलेले सर्व पैसे हळूहळू ठेकेदारला हरून बसतो आणि पुढे भिकाकडचे सर्व पैसे संपल्यानंतर तो ठेकेदारला 50,000 रुपये उधार मागतो, या आशेने की या 50,000च्या जीवावर तो पुन्हा हरलेले पैसे जिंकू शकेल. पण ठेकेदारकडून 50,000 रुपये उधार घेतल्यानंतर भिका ते पैसे सुद्धा पत्त्यात हरतो, ज्यामुळे आता भिकाकडे काहीच पैसे राहत नाहीत आणि तो घरी जायला लागतो. पण तेवढ्यात ठेकेदार भिकाला शेवटचा एक डाव खेळायला लावतो, ज्यात ठेकेदार त्याच्याकडे असलेली सर्व संपत्ती आणि दागदागिने लावतो. पण भिकाकडे डावावर लावण्यासाठी काहीच नसतं, त्यामुळे तो घरी जायला लागतो. ज्यावर ठेकेदार भिकाला म्हणतो की त्याने त्याची सर्व संपत्ती आणि लक्ष्मी डावावर लावली आहे, त्यामुळे तू सुद्धा तुझी लक्ष्मी डावावर लाव, म्हणजेच तुझ्या बायकोला. पण भिका त्याला नकार देऊन इथून जायला लागतो, ज्यामुळे ठेकेदार भिकाला लालच देतो की जर भिका जिंकला तर भिका पुन्हा श्रीमंत होईल
आणि त्याची आई पूर्वीसारखीच आनंदात दागदागिने घालून फिरेल. तसेच तो त्याच्या बायकोला सुद्धा श्रीमंतीत आनंदात ठेवू शकेल. आता या लालचीला भिका भावतो आणि तो शेवटचा पत्त्यांचा डाव खेळायला बसतो. आणि यातच झाप्या समोर येऊन असं दाखवतो की तो भिकाच्या बाजूने बोलत आहे. तो म्हणतो की जर भिका जिंकला आणि ठेकेदारने दिलेला शब्द पाळला नाही तर भिकाने कोणाकडे जायचं. ज्यामुळे ठेकेदार तो बॉन्ड लिहून देतो जो आपण आत्तापर्यंत पाहत आलो आहे. इथे बॉन्ड लिहून झाल्यावर भिका शेवटचा डाव खेळायला बसतो आणि या डावात भिकाकडे 2 एक्के व 1 छक्का असे पान असतात. ज्यामुळे त्याला वाटतं की तो हा डाव जिंकला. पण तेवढ्यात ठेकेदार त्याच्याकडचे पान दाखवतो जे की 3 बादशाह असतात. ज्यामुळे ठेकेदार हा डाव जिंकतो आणि भिका सरलाला हरतो. आता सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो जिथे भिका पत्रकार दुर्गाला हे सर्व सांगत होता. तर इथे दुर्गा हे सर्व ऐकून घेतल्यावर सरलाचा इंटरव्ह्यू घेते आणि तिला घडलेला सर्व प्रकार कॅमेऱ्यात सांगायला लावते. आता तेवढ्यात दुसरीकडे आपण निकमला पाहतो ज्याला भैयाने सरलाचा फोटो पाठवलेला असतो. जिथे फोटो पाहिल्यावर निकम खूप आनंदित होतो. पण तेव्हाच तो न्यूजवर सरलाला पाहतो जी की दुर्गाला इंटरव्ह्यू देत असते. आणि इंटरव्ह्यू झाल्यावर दुर्गा सांगते की संध्याकाळी सरला त्यांच्या चॅनेलवर त्या सर्व लोकांची नावे सांगणार आहे ज्यांनी तिला विकत घेण्यासाठी बोली लावली होती. आता निकमने ही बातमी पाहिल्यावर त्याला समजतं की यात जर का त्याचं व त्याच्या पक्षाचं नाव आलं तर यांना खूप मोठं नुकसान होईल. त्यामुळे तो भैयाला फोन करून हे सर्व प्रकरण संध्याकाळ होण्यापूर्वी मिटवायला लावतो. ज्यामुळे भैया लगेच भिकाला बोलावून घेतो आणि त्याला सांगतो की जी रक्कम मी तुला देणार होतो तीच रक्कम मी तुला देत आहे. पण त्याच्या बदल्यात त्याने एकच करायचं आहे की जे काही त्यांच्यात बोलणं झालं होतं ते त्याने व सरलाने कोणालाही सांगायचं नाही. ज्यावर भिका भैयाला होकार देतो. तसेच भिका भैयाला पोलीस चौकीत फोन करून हे सांगायला लावतो की त्याला व सरलाला कोणीही त्रास द्यायचा नाही. कारण हे सर्व तर मिटेल पण नंतर पोलीस आणि ठेकेदार मात्र भिकाच्या मागे राहतीलच. पण भैया आमदार असल्यामुळे त्याच्या सांगण्यावरून कोणीही भिका व सरलाला त्रास देणार नाही. पुढे रात्री जेव्हा बातम्यांमध्ये सरलाला दाखवलं जातं तेव्हा सरला आमदारासोबतच सर्वांची नावे सांगते आणि हा सीन आमदाराच्या नावावरतीच कट होतो व सर्वांची नावे माहीत होतात. आता दुसरीकडे सरलावर बोली लावणाऱ्यांना चौकीत आणून खूप मारलं जातं. तसेच पोलीस या अटीवर सर्वांना सोडतात की जी रक्कम ते सरलाला विकत घेण्यासाठी देणार होते त्यापेक्षा 5 पट जास्त रक्कम त्यांनी भिकाजीच्या नावाने ट्रान्सफर करायची आणि तेव्हाच यांना सोडण्यात येईल. आता हे सर्व भिकाच्या नावाने 5 पट जास्त रक्कम ट्रान्सफर करतात आणि यांना पोलीस सोडून देतात. तसेच पुढच्या सीनमध्ये आपण सरला व भिकाला पाहतो जे की त्यांना मिळालेले पैसे मोजत असतात आणि हे सर्व पैसे असतात एकूण 1 कोटी रुपये. आता यांना थोडेफार नाही तर 1 कोटी रुपये कसे मिळाले हे तर इथे आपल्याला माहीतच होतं. सोबतच या चित्रपटातील सर्वात मोठा ट्विस्ट इथे आपल्याला माहीत होतो. खरं तर आपण पाहिलं होतं की जेव्हा सरलाने ठेकेदारला कानाखाली मारली होती तेव्हा मामाने निश्चय केला होता की तो ठेकेदारला सरलाला मिळवून देणार आणि यासाठी तो भिकाला पत्त्यात फसवणार. पण तिथेच बाजूला सरला सुद्धा होती जिने यांचं सर्व बोलणं ऐकलेलं होतं. त्यामुळे घरी आल्यावर तिने भिकाला हे सर्व सांगितलं आणि भिकासोबत ठेकेदार व मामाचा डाव उलटून त्यांनाच लुटण्याचा यांनी प्लॅन बनवला. ज्यामुळे भिका मुद्दाम ठेकेदारसोबत पत्ते खेळायला बसला आणि तो मुद्दाम सरलाला डावात हरला. त्याचबरोबर इथे आपल्याला माहीत होतं की भिका त्या शेवटच्या डावात जिंकला होता कारण त्याच्याकडे 2 एक्के आणि 1 छक्का नाही तर 3 एक्के होते. पण भिकाला मुद्दाम हरायचं होतं त्यामुळे त्याने 1 एक्का लपवून ठेवला. पुढे यांनी मुद्दाम सरलावर सर्वांना बोली लावू दिली जेणेकरून सर्व या दोघांच्या प्लॅनमध्ये फसावेत. पण यातच आमदार भैया देखील फसला ज्यामुळे यांचा सर्व प्लॅन बिघडला आणि हे चौकीत तक्रार करण्यासाठी गेले. पण तिथे टीव्हीवरती सरलाने पत्रकार दुर्गाला बातमी देताना पाहिलं आणि तिच्या डोक्यात आयडिया आली की दुर्गाचा वापर करून ती या सर्वातून बाहेर निघू शकते व तिचा प्लॅन पुन्हा पूर्ण करू शकते. ज्यामुळे दुर्गा जेव्हा ठेकेदारच्या साईटवर रिपोर्टिंगला आली होती तेव्हा भिका मुद्दाम तिच्या रिपोर्टिंगच्या मध्ये गेला आणि यामुळे दुर्गाने त्याच्याविषयी विचारपूस केली. तसेच आपण पाहिलं होतं की संध्याकाळच्या बातम्यांमध्ये सरलाने आमदार भैयाचं सुद्धा नाव घेतलं होतं. मात्र तिथे तो सीन अर्ध्यातच कट केला होता. पण खरं तर हे असतं की सरलाने आमदारचं नाव हे म्हणून घेतलेलं असतं की आमदारने त्यांची खूप मदत केली आणि सर्वांपासून भिका व सरलाला वाचवलं. कारण सरलाने सर्वांची नावे सांगण्यापूर्वी भिकाने भैयासोबत सुद्धा एक डील केली होती की जर भैया व त्याच्या पार्टीचं नाव या प्रकरणातून काढायचं असेल तर भैयाने यांना 50 लाख रुपये द्यायला हवेत आणि भैयाने सुद्धा भिकाला पैसे दिले. ज्यामुळे भैयाचं व त्याच्या पार्टीचं सर्वांनी यासाठी कौतुक केलं की त्यांनी सरला व भिकाची मदत केली आणि भिका व सरलाने अशा प्रकारे 1 कोटी रुपये सर्वांकडून उकळून घेतले. सोबतच शेवटच्या सीनमध्ये आपल्याला दाखवतात
इसरला व भिकाचे चांगले दिवस सुरू झालेच, पण त्यांनी त्या पैशांनी गावाचं सुद्धा भलं केलं. त्यांनी गावात रस्ते बांधले, गृहउद्योग सुरू केला आणि सोबतच गावात पाण्याचं कनेक्शन सुद्धा लावलं. आणि याच हॅपी एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो.